Amen. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. Today I'll speak to you आज मी तुमच्याशी बोलणार आहे about the Bible. शास्त्राविषयी. Kenneth is gone for a wedding, so I had to go. आणि केनित एक लग्नासाठी गेला आहे. Okay. I love the Bible. मला पवित्र शास्त्र खूप आवडतो. And I've been studying the Bible for many years. खूप वर्षापासून शास्त्राचा अभ्यास करत आहे. It has changed my life. आणि शास्त्राने माझे जीवन बदलले आहे. From bad to good. आणि वाईटापासून चांगल्याकडे बदलले आहे. From sickness to health. आणि आजारापासून आरोग्याकडे. From curse to blessing. आणि शापापासून आशीर्वादाकडे. The word of God has healed my spirit, soul and body. आणि देवाच्या वचनाने माझ्या आत्मा, प्राण व शरीराला आरोग्य दिले आहे. And also circumstances of life. आणि माझ्या जीवनाच्या परिस्थितीला देखील आरोग्य दिले आहे. The word of God is very important for us. आणि देवाचे वचन आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. What is God's desire? आणि देवाची इच्छा काय आहे? We see two desires of God. आपण देवाची दोन इच्छा किंवा मर्जी पाहतो. God desires that all men be saved. आणि देवाची इच्छा आहे की सर्व मनुष्य जातीचे तारण झाले पाहिजे. And then it says, आणि मग म्हटले आहे in 1 Timothy 2:4, 1 तिमोथीकरास 2:4 मध्ये, and all men to come to the knowledge of the truth, the word of God. आणि सर्व मनुष्य देवाच्या वचनाच्या सत्याकडे आले पाहिजे, जो आहे देवाचे वचन. Now God desires not only all people to be saved, आणि देवाची फक्त एवढी मर्जी नाही की सर्व लोकांची तारण झाली but पाहिजे, also all the people to know the word of God. पण देवाची ही देखील मर्जी आहे की सर्व जे लोक आहेत त्यांना देवाचे वचन समजले पाहिजे. Amen. Amen. So this is very important. म्हणून ही खूप It महत्त्वाची is आहे. God's desire. आणि ही देवाची इच्छा आहे. Not only for us to be saved, फक्त आपलं तारण नाही झाले पाहिजे, but also know the truth. पण आपल्याला सत्य देखील कळले पाहिजे किंवा माहिती पडले पाहिजे. Many pay attention only to the first part, आणि खूप लोक फक्त प्रथम भागाकडे लक्ष देतात, that God wants us to be saved. की देवाची इच्छा आहे की आपलं तारण झाले पाहिजे, But they neglect the second part, पण दुसऱ्या भागाच्या ते दुर्लक्ष that करतात. He wants not only the saved, but everyone to know the Bible. फक्त देवाची इच्छा नाही की प्रत्येक लोकांचे तारण झाले पाहिजे, पण देवाची ही देखील इच्छा आहे की प्रत्येक लोकांना पवित्र शास्त्र समजले पाहिजे. We see many who are saved, आपण बघतो की अनेक लोकांचे जे तारण झाले they आहे neglect the word of God. ते देवाच्या वचनाचे दुर्लक्ष They करतात. never thought that God wants us to know the word. पण त्यांना कधीच विचार आले नाही की देवाची इच्छा आहे की आपण वचन जाणून घेतलं पाहिजे. You see many saved, आपण बघतो की अनेक लोकांचे तारण they होतो, don't place the word in their heart. पण ते आपल्या हृदयामध्ये वचन ठेवत नाही. They think that God's priority is, I must be saved, that's all. त्यांना वाटत आहे की देवाची प्राधान्य आहे की फक्त माझं तारण झालं पाहिजे, No. पण असं नाही. He also, in the same verse he says, आणि त्या सारखा वचनामध्ये He देव म्हणत आहे also desires देवाची ही देखील इच्छा आहे the same desire, आणि सारखंच इच्छा आहे that a person must be saved. की एका व्यक्तीच्या तारण And झालं the पाहिजे, same desire, आणि सारखंच इच्छा that आहे the person must know the word of God. की त्या व्यक्तीला देवाचे वचन समजले पाहिजे. Are you seeing this? आणि तुम्हाला हे समजले का? Both are important. आणि दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाची As आहेत. salvation is important, जसं तारण महत्त्वाचे आहे, knowing the word of God is also important. आणि वचन जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. Many took the first step, अनेक लोकांनी प्रथम पाऊल घेतले, but the second step they put it down. पण दुसरा जे पाऊल आहे त्यांनी त्याला खाली पाडले. They don't read the word, ते वचन वाचत नाही, they hear the word, आणि ते वचन देखील ऐकत नाही, they grow in faith. आणि ते विश्वासात देखील वाढत No, नाही. this is God's desire. म्हणून ही देवाची अभिलाषा I आहे. am telling you about our Creator's desire. आमच्या निर्माणकर्त्याच्या इच्छाविषयी तुम्हाला सांगत आहे. You must put the word of God in your heart. आणि तुम्ही देवाचे वचन तुमच्या हृदयात घातलेच पाहिजे. The ground is nothing without the seed. आणि भूमी बी शिवाय काहीच नाही. Why? का? If the seed is not sown, जर बी आपण पेरत the नाही, thorns and thistles will grow up quicker. मग काटे व कुसले लवकर वाढणार. Many Christians, since they have not put the word in their heart, अनेक ख्रिस्ती त्यांनी आपल्या हृदयामध्ये वचन ठेवले नाही they म्हणून, have let the thorns and thistles grow. आणि त्यांनी काटे व कुसल्यांना वाढायला दिले. And sometimes when they hear the word, आणि कधी कधी जेव्हा ते वचन ऐकतात, since they didn't give prior to the word, त्यांनी वचनाला प्राधान्य दिले नाही the म्हणून thorns and thistles choke the word, काटे व कुसले त्या वचनाला खुंटवले bring it to zero. आणि त्या वचनाला शून्य केले. If someone sees someone's heart or soul, आणि जर कुणी एका व्यक्तीच्या अंतःकरण किंवा जीव you पाहिले, either see the plant of the word or thorns and thistles. एक तर तुम्ही वचनाचे रोप पाहणार किंवा तुम्ही काटे व कुसले पाहणार. Amen. आमेन. If God opens your eyes, जर देव तुमच्या डोळा so people उघडतो, come here to pray. अनेक लोक इथे प्रार्थनासाठी येतात, And when I see their heart, आणि जेव्हा मी त्यांचे हृदय पाहतो, it will either be thorns and thistles एक तर काटे कुसले असेल त्यांच्या हृदयामध्ये, or the word of God. किंवा देवाचे वचन त्यांच्या हृदयात असेल. Amen. आमेन.
This is the truth. आणि ही खरी गोष्टी आहे. Because the heart is a ground. कारण आपलं हृदय एक भूमी आहे, And a जमीन आहे. ground, if it is not taken care, जर आपण भूमीची काळजी घेत नाही, anything can be sown. मग कुठल्याही गोष्टीची आपण पेरणी करू शकतो. It's a great risk. मग महान धोका आहे. Keeping your ground barren. जर तुम्ही तुमच्या जमिनीला वांझ ठेवत आहे, कोरडं ठेवत आहे तर. Amen. Amen. There are the words of the devil too, आणि शैतानाचे देखील वचन आहे, which can be sown. आणि जे आपण पेरू शकतो, What we hear from different platforms जे आपण वेगवेगळ्या मंचातून ऐकत आहे, is sown in your soul. आणि ते तुमच्या जीवात पेरले जातो. So this is very important. म्हणून ही खूप महत्वाची आहे. Even yesterday, last week in आणि Pimpri Church, मागच्या आठवड्यात पिंपरी चर्च many मध्ये people came for prayer, अनेक लोक प्रार्थनासाठी आले, and I saw that they didn't have the word. आणि मी पाहिले की त्यांच्या हृदयात वचनच नाही, They didn't have the word. त्यांच्यामध्ये वचन नव्हते. Being a Christian, आणि ख्रिस्ती असून, because they thought what is important or what matters to God is salvation. आणि त्यांना वाटलं की देवाला कुठल्या गोष्टी महत्वाची आहे, ती आहे तारण. They never thought that God desires that the saved one must fill their heart with the word. त्यांना असं कधीच वाटले नाही की देवाची इच्छा आहे की जे तारण पावलेले व्यक्ती आहे त्यांनी आपल्या हृदयाला वचनाने भरले पाहिजे. Don't replace it with just Christian things. आणि फक्त ख्रिस्ती गोष्टीने त्या गोष्टीची रद्दबदली करू नका. There are many Christians who are doing many Christian things, आणि अनेक ख्रिस्ती जे अनेक ख्रिस्ती गोष्टी करतात, running after many things. अनेक गोष्टींच्या मागे धावतात, It's okay, ठीक आहे, provided you're filling your life with the word. पण एकच अट आहे की तुम्ही तुमच्या जीवनाला वचनाने भरले पाहिजे. Running after Christian things doesn't mean you have faith. आणि ख्रिस्ती गोष्टींच्या मागे धावणे ह्याचा अर्थ हे नाही की तुमच्यामध्ये विश्वास आहे. Hello, this is the truth. आणि ही खरी गोष्टी Maybe आहे. you're helping in many Christian things, अनेक ख्रिस्ती गोष्टींमध्ये कदाचित तुम्ही मदत करत which is असेल, normal, आणि जी सामान्य गोष्टी आहे, but don't think that this is what will give me faith. No. पण असं विचार करू नका हे ख्रिस्ती गोष्टी करून मला विश्वास मिळेल असं विचार करू नका. Being around a man of God आणि एक देवाच्या सेवकाच्या अवतीभोवती doesn't असून mean you have faith. ह्याचा अर्थ नाही की तुमच्यात विश्वास आहे. You have a ground of your own. आणि तुमच्यामध्ये आपली स्वतःची भूमी आहे. Amen. आमेन. Your heart is the ground, the Bible आणि says. तुमच्या हृदय एक भूमी आहे, जमीन आहे असं शास्त्र म्हणत आहे. And the earth always waits आणि जी पृथ्वी आहे नेहमी वाट पाहतो for the seed to enter. की ज्या जमिनीमध्ये बी पेरले पाहिजे अशी पृथ्वी वाट पाहत आहे. Whatever seed enters, आणि जे काही बी प्रवेश करत आहे, the earth bears it. आणि जो पृथ्वी Brings it आहे forth. त्याला अंकुर आणतो, त्याला फळ आणतो, Good or bad. चांगलं किंवा वाईट. Amen. आमेन. Okay, now let's go a little further. आपण पुढे जाऊया. So don't neglect the second part. म्हणून दुसऱ्या भागाच्या तुम्ही दुर्लक्ष करू God नका. places the same value. आणि देव सारखंच मोल देत आहे दोन्ही गोष्टीला. The word of God is the Bible. आणि देवाचे वचनच शास्त्र आहे. The word of God is the breath of God. आणि देवाचे वचन देवाचा श्वास आहे. Remember this. आणि हे गोष्टी The लक्षात word ठेवा. of God is God breathing. आणि देवाचे वचन आहे की देव स्वतः श्वास That's why the घेतो. word of God is the life of God. म्हणून देवाचे वचन देवाचे जीवन आहे. When we read the Bible, जे आपण वचन वाचतो, we take the breath of God, आपण देवाचा श्वास घेतो, and when we speak, आणि जे आपण बोलतो we speak out the breath of God. आपण देवाचे जे श्वास आहे बाहेर काढतो. That's the way we live. आणि अशा प्रकारे आम्ही जगतो. How do we live? तुम्ही कसं जीवन जगत We आहात? breathe in. आपण हवा And we breathe श्वास out. आत घेतो आणि श्वास बाहेर काढतो. Amen. आमेन. That's the way we live. आणि अशा प्रकारे आपण जगतो. You cannot just take in and not take out. आणि असं नाही आपण श्वास घेतो आणि श्वास बाहेर काढत See, नाही this is असं the आपण breath जगू of शकत नाही. God. हे बघा, हे देवाचे वचन देवाचा श्वास आहे. You must take in तुम्ही आत घेतले पाहिजे and you take out. आणि तुम्ही बाहेर देखील That's काढले the पाहिजे. normal breathing, आणि हे सामान्य श्वास घेणे आहे, प्रक्रिया आहे, which gives you life. जो तुम्हाला जीवन देतो. Amen. Amen. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? Okay. The Bible is also the spiritual milk for babies आणि जे पवित्र शास्त्र आहे बाळांसाठी आत्मिक दूध आहे. and for adults. आणि प्रौढ लोकांसाठी For adult food also is there. आणि प्रौढ लोकांचे अन्न देखील आहे. Is the bread of life, आणि ते जीवनाचे भाकर आहे. the spirit life of Christ. आणि ख्रिस्ताचे आत्मा जीवन आहे. And the word of God is God himself. आणि देवाचे वचन स्वतः देव आहे. In John 1:1 it says, आणि योहान 1:1 मध्ये म्हटले आहे, in the beginning was the word, आणि सुरुवातीमध्ये वचन होता, and the word was with God, आणि वचन देवाबरोबर होता, and the word was आणि God. वचनच देव होता. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा.
The word is God. वचन देव आहे. It has God content. त्याच्यामध्ये देवाचा पदार्थ आहे. God manifests or ministers himself through his word. आणि देव स्वतः प्रगट करतो किंवा सेवा करतो फक्त त्याच्या वचनानेच. Amen. Amen. God will talk to you. God will speak to you. God will minister to you. God will heal you. God will bless you. He uses the medium, the word. आणि ते तुमच्याशी बोलणार, ते तुम्हाला आरोग्य देणार, तुमच्याशी संपर्क साधणार आहे, पण फक्त वचनाद्वारेच. The Bible says God sent his word and healed them. आणि शास्त्र म्हणतात देवाने त्याचे वचन पाठवून लोकांना आरोग्य See, दिले. there's healing in the word. आणि बघा वचनामध्येच In आरोग्य our आहे. ministry, I've seen so many like this. आणि माझ्या सेविकामध्ये मी अनेक अशी You गोष्टी must hear पाहिल्या testimonies. आणि तुम्ही साक्षी ऐकले When they पाहिजे. heard, they were healed. जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा ते बरे झाले. Because that's the pattern of Jesus in the Bible. कारण हीच नमुना आहे येशूच्या पवित्र शास्त्रामध्ये. They heard and were healed. आणि ते ऐकले आणि बरे झाले. Amen. आमेन. You see the pattern in the Bible. आणि शास्त्रामध्ये तुम्ही नमुना बघा. And the Lord never healed unless they heard. आणि प्रभू तोपर्यंत लोकांना आरोग्य दिले नाही जोपर्यंत ते वचन ऐकले नाही तोपर्यंत. Before you need anything from God, आणि तुम्हाला देवापासून कुठल्याही गोष्टी मिळण्याच्या you आधी need the word. तुम्हाला वचन पाहिजे. Amen. आमेन. God created the universe by the word. आणि देवाने हे विश्व तयार केले त्याच्या वचनाने. So the word of God is life. म्हणून देवाचे वचन जीवन The आहे. word of God is power. देवाचे वचन सामर्थ्य The word आहे. of God is light. देवाचे वचन प्रकाश आहे. What does all this mean? आणि ह्या सर्व It गोष्टीचा अर्थ काय? dispels darkness. म्हणजे हे सर्व गोष्टी अंधकाराला दूर करतो. Amen. आमेन. The word of God is life. आणि देवाचे वचन जीवन आहे. It removes anything of death. आणि कुठल्याही मृत्यूच्या गोष्टीला काढतो. It is power आणि ती सामर्थ्य आहे to change our situations. आपल्या परिस्थितीला It is बदलण्यासाठी. light आणि ती प्रकाश आहे that dispels darkness from your life. जो अंधकाराला तुमच्या जीवनापासून काढतो is किंवा the दूर truth. करतो. आणि ती सत्य That आहे removes every lies and deception of the devil. जो शैतानाचा सर्व खोटा व फसवणुकीला काढून You know, the टाकतो. devil has two, lies and deception. आणि शैतानाकडे दोन गोष्टी आहेत, खोटा व फसवणुकी. And the word is God. आणि वचनच देव आहे. Amen. We are Hallelujah. taking in God. आपण देवाला आत घेतो. We are taking his life, spirit life. आपण त्याच्या आत्मा जीवन आत घेतो. You know, the word of God is not like the word of a man. आणि देवाचे जे वचन आहे मनुष्याच्या शब्दासारखं नाही. No. This नाही. is the incorruptible word. आणि ही अविनाशी शब्द आहे. Amen. Amen. So the word, don't think the word of man and the word of God is the same. असं No. विचार करू नका की मनुष्याचे शब्द आणि देवाचे शब्द सारखंच आहे असं विचार करू नका. When you center your mind on the word, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मन वचनावर लावतो you center your mind on God. मग तुम्ही तुमचे जे मन आहे देवावर लावतात. Amen. Amen. When you're hearing the word, जेव्हा तुम्ही वचन ऐकत your आहात mind is on God. तुमच्या मन देवावर असतो. When you read the word, जेव्हा तुम्ही वचन वाचता your mind is on God. तुमच्या मन देवावर असतो. Look at this. आणि ह्या The गोष्टी word brings you to God. आणि वचनच तुम्हाला देवाकडे घेऊन It जातो. pulls your mind to God. आणि वचन तुमच्या मन देवाकडे आकर्षित It करतो connects you to God. आणि तुमच्या जोड करतो देवाबरोबर. Amen. Amen. There's so much distraction in the world आणि today. जगामध्ये खूपच लक्ष वेधण्याची गोष्टी The आहेत. world is calling your attention. आणि जग तुमच्या लक्ष विचलित करत आहे. Sometimes you are so frustrated. कधी कधी तुम्ही इतका हताश Oh, I होता don't have time. I don't have time. की माझ्याकडे वेळ नाही. It keeps you busy. आणि तुम्हाला जग व्यस्त ठेवतो Your mind is away from God. आणि तुमच्या मन देवापासून दूर आहे. How can you, in these times, remove your mind and put on God? आणि ह्या वेळेमध्ये तुम्ही कसं तुमच्या मन काढून देवावर लावू When शकतो? everything is calling your attention. जेव्हा प्रत्येक गोष्टी तुमच्या लक्ष When आकर्षित you read करत, the Bible, जेव्हा तुम्ही वचन वाचतात the word of God will pull you to God आणि देवाच्या वचनच तुम्हाला देवाकडे ओढणार किंवा and आकर्षित free करणार you from every आणि bondage. तुम्हाला प्रत्येक बंधनापासून मुक्त करणार. Amen. So आमेन. when you center your mind on the word of God, म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मन वचनावर स्थिर करत आहे you center your mind on God. मग तुम्ही तुमच्या मन देवावर स्थिर करत Do you आहे know what happens? आणि तुम्हाला माहितीये काय होतं? When your mind is on God, you have perfect peace. जेव्हा तुमच्या मन देवावर असतो तेव्हा तुम्हाला परिपूर्ण शांती असतो. Amen. आमेन. The things of the world robs your peace. आणि जगाची गोष्टी तुमची शांतीची चोरी करतो. But when you read the Bible, पण जेव्हा तुम्ही शास्त्र वाचतात you know, the Bible says in Isaiah 26:3, आणि यशाया 26:3 मध्ये शास्त्र म्हणत आहे God keeps you in perfect peace. देव तुम्हाला परिपूर्ण शांतीत ठेवतो. Those whose mind is stayed on Him by His ज्यांच्या word. चित्त वृत्ती देवावर राहत आहे त्याच्या वचनाने. So the way you stay your mind on God is thinking on the word. आणि एक प्रकारे तुम्ही देवावर आपलं मन ठेवू शकत आहे ती आहे वचनावर विचार करून. It will give you perfect peace. मग ही वचन तुम्हाला परिपूर्ण शांती You know, देणार. today I have seen so many are tensed up. आज मी पाहिले किती लोक तणावग्रस्त आहे I have prayed for people, आणि hundreds and thousands of people. आणि हजारो 100 लोकांसाठी मी प्रार्थना केला They आहे. have no peace. त्यांच्या मनात शांती They are नाही troubled. आणि ते गोंधळले आहे. Even this Tuesday I prayed for in Pimpri. आणि मंगळवारी देखील मी पिंपरीमध्ये प्रार्थना केले. So many
are troubled. आणि किती लोकांना दुःख त्रास आहे, Even Christians. ख्रिस्ती लोक देखील. And not, this Tuesday when I prayed for one sister, she had nearly 6 to 7 sicknesses. आणि ह्या मंगळवारी जेव्हा मी एक बहिणीसाठी प्रार्थना केली तेव्हा तिला 5 ते 6 आजार होते. So many sicknesses people are carrying. आणि अनेक आजार लोक वाहत आहे. And I gave the message आणि मी संदेश दिला why this cancer and other sickness and disease comes. आणि कर्करोग व इतर आजार व रोग कशासाठी येतो मी हा संदेश दिला आहे. And I later on I heard so many people having cancer. आणि नंतर मी ऐकले की अनेक लोकांना कर्करोग झाले आहे Tumor. आणि गाठ झाली आहे. So many things. अनेक गोष्टी, Because they don't know the word. कारण त्यांना वचन माहिती नाही. Thorns and thistles are growing in their soul. आणि काटे व कुसले त्यांच्या जीवात वाढत आहे. They don't know. त्यांना माहिती नाही, Because they don't come to church. कारण ते मंडळीत येत नाही. But they are carrying it. पण ते हे गोष्टी वाहत आहे It is choking the life. आणि हे त्यांच्या जीवनाला खुंटवीत आहे It is not producing any result. आणि ते कुठलाही परिणाम उत्पन्न करत नाही. If they continue with that way, जर असं प्रकारेच ते जीवन जगले then they'll see sickness don't come suddenly. आणि आजार ताबडतोब येत नाही, लवकर Even येत नाही. cancer started long time back. आणि कर्करोग खूप वेळेपूर्वी सुरू झाली You आहे. didn't do anything. तुम्ही त्यासाठी काय केले नाही. Even just Tuesday also I prayed for cancer. आणि ह्या मंगळवारी देखील मी कर्करोगासाठी प्रार्थना केला. And Christians, आणि ख्रिस्ती they were also from other people had come. आणि इतर लोक देखील आले होते, But many don't know the word. पण अनेक लोकांना वचन माहिती That's नाही. the reason. आणि हीच कारण आहे. These thorns and thistles, this sickness and disease keep on growing in you. आणि हे काटे कुसले किंवा आजार व रोग तुमच्यामध्ये वाढत राहतो. Okay, so the way you stay your mind on God is thinking on the word. आणि एक प्रकारे तुम्ही तुमच्या मन प्रभूवर ठेवू शकत आहे ती आहे देवाच्या वचनावर मनन करून We किंवा विचार must करणे. remove time आपण वेळ काढलोच for पाहिजे the word. वचनासाठी. Amen. Amen. That's God's desire. आणि ही देवाची इच्छा आहे. He wants everyone to be saved. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक लोकांचे तारण And he झाले wants पाहिजे. everyone to know the truth. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक लोकांना सत्य समजले God पाहिजे. says, देव I बोलतो want them to know the Bible. माझी इच्छा आहे की लोकांना पवित्र शास्त्र समजले पाहिजे, ज्ञान असले पाहिजे त्यांना. Amen. आमेन. Okay. We'll go a little further now. आपण पुढे जाऊया. So don't ignore or neglect the word. आणि वचनाच्या दुर्लक्ष करू नका. If you need a miracle, जर तुम्हाला चमत्कार पाहिजे, Healing, आरोग्य, deliverance, सुटका, anything, promotion, prosperity, उन्नती, समृद्धी, काहीही तुम्हाला जर or पाहिजे, if you're facing any crisis, जर तुम्ही कुठल्याही संकट कालाचा सामना करत आहे, you want to live a victorious life तुम्हाला विजयशाली जीवन जगायचं आहे, every day, दररोज you need the word of God. तुम्हाला देवाचे वचन पाहिजे. When you face challenges जेव्हा तुम्ही आव्हानाचा सामना and करता storms आणि into बादलांच्या your life, आणि जेव्हा बादल तुमच्या जीवनात प्रवेश when करतात, life becomes tough, जेव्हा जीवन अवघड होतो refuse to compromise. आणि तडजोड करायचा तुम्ही नाकार करा Don't confess the storm. आणि बादलाची कबुली करू नका. Don't confess the crisis. आणि जे संकट काल आहे त्याची कबुली करू Don't नका. confess the problems. आणि जी समस्या आहे त्याची कबुली करू नका. Because that's the first thing that will come in your mind, because your mind does not have the word. आणि ही प्रथम गोष्टी तुमच्या मनात येणार आहे, कारण तुमच्या मनामध्ये वचन नाही. If you have not put the word in your soul, जर तुम्ही तुमच्या जीवामध्ये वचन ठेवले नाही, in the time of crisis, संकट काळाच्या the वेळेमध्ये, first thought comes is negative. आणि प्रथम जो विचार येत आहे ती आहे नकारात्मक. It's very important during the time of crisis, what comes the first. आणि खूप महत्वाचे की विपत्तीच्या वेळेमध्ये कुठल्या गोष्टी तुमच्या मनात प्रथम येतो. When problem comes, जेव्हा समस्या येतो, suddenly you think negative. अचानक तुम्ही नकारात्मक विचार That करता. means the word is not stored in your heart. ह्याचा अर्थ आहे की वचन तुमच्या हृदयात तुम्ही साठवून ठेवले नाही. And these things, what you say, will choke you. आणि हे जे गोष्टी जे तुम्ही बोलत आहे ते तुम्हाला खुंटवणार. Confess the word of God. देवाच्या वचनाची कबुली करा. When you confess, you push off darkness, आणि जेव्हा तुम्ही कबुली करत आहे तेव्हा तुम्ही अंधकाराला दूर push करत off आहात. sickness, तुम्ही आजाराला ढकलत push आहात off crisis. आणि तुम्ही संकट काळाला ढकलत आहे. All that you come your way, आणि सर्व गोष्टी जे तुमच्या the वाटेवर word आले of God has the power to push it off. आणि देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे त्याला ढकलून काढायला. As you speak the word, आणि जसं तुम्ही वचन the बोलता, Spirit of God will cause things to happen in your life. देवाचे जे आत्मा आहे तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडवायला लावेल. The hosts of heaven आणि स्वर्गाची जी सैन्य आहे will take the bid, whatever you say. आणि जे तुम्ही बोलत आहे ते गोष्टी घेणार. Remember the secret from the Bible. आणि शास्त्रामधून गुपित तुम्ही लक्षात ठेवा, If you don't say it, जर तुम्ही बोलले नाही, heaven will not help you. स्वर्ग तुमची मदत करणार This नाही. is the truth. आणि ही सत्य आहे. There's a reason, एक कारण आहे which one day I'll teach you. आणि जो एक दिवस मी तुम्हाला You शिकवणार आहे. don't speak, जर तुम्ही बोलले नाही, heaven will not attend. स्वर्ग तुमच्याकडे लक्ष देणार नाही. Hello? They need the word. त्यांना वचन पाहिजे.
they need the word of God means they need the will of God. आणि त्यांना देवाचं वचन पाहिजे म्हणजे त्यांना देवाची इच्छा पाहिजे. Will of God means permission of God. आणि देवाची इच्छा म्हणजे देवाची परवानगी. Amen. आमेन. When you speak the word, जेव्हा तुम्ही वचन बोलतात you are giving the permission of God to तुम्ही happen. आणि तुम्ही देवाची परवानगी देत आहे त्यांना करण्यासाठी. And then the host of heaven will do the work for you. आणि मग स्वर्गाची जी सैन्य आहे तुमच्यासाठी काम करणार. Amen. Amen. Because the word of God is God's will, God giving permission. ऐसा होना चाहिए. आणि देवाचं वचन देवाची इच्छा आहे. देव परवानगी देतो की असं गोष्टी झाली पाहिजे. ये ऑर्डर है प्रभु का. आणि ही प्रभूची आज्ञा आहे. जब तुम हुकूम आहे. बोलते हो, that is the order from God. आणि जेव्हा तुम्ही बोलतात ती प्रभूपासून हुकूम The host असते. of heaven go and do it. आणि स्वर्गाची सैन्य जाऊन ते करतात. Amen. Amen. Hello. Many Christians don't know all this. अनेक ख्रिस्ती लोकांना ही गोष्टी माहिती नाही. They keep on trying to God to do it. No, God आणि won't do it. ते सतत देवाकडे रडत आहे की देवाने ते केले पाहिजे पण देव करणार नाही. You fill your heart with the word. तुम्ही तुमच्या हृदयाला देवाच्या वचनाने भरा. Speak the word. वचन बोला. That is God's command. ही देवाची आज्ञा आहे. And then heaven takes over. आणि मग स्वर्ग ताबा घेतो. Because the word of God in your mouth कारण देवाचे वचन जे तुमच्या मुखात आहे is God speaking. तो असा आहे की देव बोलतो. It will always prevail. आणि ती नेहमी टिकून राहणार. Amen. आमेन. You know, after you become a born again Christian, मला माहिती आहे तुम्ही एक नवीन जन्मलेले ख्रिस्ती झाल्यानंतर your mind must be renewed by the word of God. तुमच्या मनाला तुम्ही नवीन केले पाहिजे देवाच्या वचनाने. Amen. आमेन. The moment you become a born again Christian, आणि ज्या क्षणी तुम्ही नवीन जन्मलेले ख्रिस्ती होतात your mind must be renewed तुमच्या मन नवीन झाले पाहिजे by the word of God. देवाच्या वचनाने. It's not enough to be a Christian. आणि ख्रिस्ती होणे पुरेसा नाही. No. Your mind must be renewed तुमच्या मनाला तुम्ही नवीन केले by the पाहिजे word of God. देवाच्या वचनाने. Okay, next. पुढचा मुद्दा. When your mind is filled with the word of God, जेव्हा तुमच्या मन देवाच्या वचनाने भरले it आहे will control your emotions. मग हे जे वचन आहे तुमच्या भावनावर नियंत्रण करणार. See, many Christians keep on crying अनेक ख्रिस्ती लोक रडत राहतात for small or big. आणि छोट्या छोट्या They have no गोष्टी control. म्हणजे त्यांना काही नियंत्रण नाही. They enter into the emotion, negative emotions. आणि ते नकारात्मक भावनामध्ये प्रवेश करतात. So faith doesn't work. म्हणून त्यांचा विश्वास काम करत नाही. When you have the word, जेव्हा तुमच्याकडे वचन the आहे word of God will harness those emotions in the right way. आणि देवाचे वचन तुमच्या जे भावना आहे त्यांना बरोबर रीतीने चालवणार. You'll see some Christians always crying. आणि तुम्ही बघणार की काही ख्रिस्ती नेहमी रडतच They आहे. have no control. त्यांना काही नियंत्रण नाही त्यांच्या Something भावनावर. small happens, the grief comes, they cry. आणि छोटस काही गोष्टी झाले त्यांच्या मनामध्ये शोक येतो, दुःख येतो आणि Because ते the रडतात. word of God is not in their heart that will be able to control them. आणि ह्याच्या अर्थ की देवाचे वचन त्यांच्या हृदयात नाही जेणेकरून ते नियंत्रण करू शकत आहे. So let the word of God control your emotions, म्हणून देवाच्या वचनाने तुमच्या वचनावर भावनांवर faith, नियंत्रण करू द्या. your ideas, आणि तुमचे जे विचार your आहेत opinions, आणि तुमचे जे मत your आहे choices. तुमची जी निवड आहे Let the word of God control all this. आणि देवाच्या वचनाने ह्या सर्व गोष्टींवर नियंत्रण केला पाहिजे. Romans 12:2 is a beautiful verse. रोमकरास 12:2 एक सुंदर वचन आहे. It says, म्हणत आहे be not conformed to this world, आणि ह्या जगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका but be ye transformed. पण तुमच्या रूपांतर होऊ द्या. God is saying, transform yourself. देव म्हणत आहे तुम्ही स्वतःचे रूपांतर करा. If you don't transform, जर तुम्ही स्वतःचे रूपांतर you करत नाही look like the world. तुम्ही जगासारखंच दिसणार. Don't be conformed in the pattern of the world. आणि जगाच्या नमुना अनुसार तुम्ही समरूप होऊ नका. If you don't transform, जर तुम्ही रूपांतरित झाले नाही you will look like a worldly person. आणि मग तुम्ही एक जगिक ऐहिक You know, there are some व्यक्तीसारखं दिसेल. Christians who look worldly. आणि असं काही ख्रिस्ती आहे जे जगिक They दिसतात fight or give bad words. They do all this violence. आणि ते भांडतात, शिवी देतात, सर्व हिंसक गोष्टी करतात. That is not heaven culture at all. आणि ही स्वर्गाची संस्कृती मुळीच नाही. Heaven does not recognize them. आणि स्वर्ग ह्या लोकांना ओळख देत नाही. Heaven will not help you आणि स्वर्ग तुमची मदत करणार नाही unless you are transformed. जोपर्यंत तुमच्यात रूपांतर होत नाही. Amen. आमेन. This is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Transformation means you look like heaven. आणि रूपांतर होणे म्हणजे तुम्ही स्वर्गासारखं दिसतात. What the devil can see is your outside. आणि शैतान काय बघू शकत आहे तुमच्या बाहेरचे रूप. A transformed person. आणि एक रूपांतरित व्यक्ती And he fears you. आणि तो तुम्हाला घाबरतो. Because a transformed person looks like heaven. कारण एक रूपांतरित व्यक्ती स्वर्गासारखं दिसतो. A person who is not transformed looks like hell. आणि एक व्यक्ती ज्याचे रूपांतर झाला नाही तो नरकासारखा दिसतो.
So God wants a transformation. म्हणून देवाला एक रूपांतर पाहिजे. He tells here, आणि इथे देव म्हणत आहे don't look like the world, जगासारखं दिसू नका, but be transformed. पण स्वतःचं तुम्ही How? रूपांतर करा. कसं How? कसं By renewing your mind तुमच्या मनाला नवीन करून by the word of God, देवाच्या वचनाने, which is the perfect will of God. जो देवाची परिपूर्ण इच्छा आहे असं शास्त्र म्हणत You आहे. know, when you're filled with the word of God, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाने भरले it आहात, is transforming you, मग ही गोष्टी तुम्हाला रूपांतरित making करत you a आहे. heavenly person. तुम्हाला एक स्वर्गीय व्यक्ती बनवत See, आहे. inside you're heavenly, आणि आतून तुम्ही स्वर्गीय but आहात, you're on this earth. पण तुम्ही या पृथ्वीवर आहे. Amen. आमेन. We must look heavenly on earth. आपण पृथ्वीमध्ये देखील स्वर्गीय दिसले पाहिजे. Many are saved, अनेक लोकांचे तारण but झाले their outward doesn't match the saved character. आणि अनेक लोकांचे तारण झाले, पण त्यांच्या बाहेरचे रूप त्यांच्या तारण झालेल्या स्वभाव बरोबर एक होत नाही. Angels will not help you मग देवदूत तुमची मदत करणार नाही unless you have the transformed look. जोपर्यंत तुमच्यामध्ये रूपांतरित रूप नाही. Amen. Amen. Hello. A transformed look. आणि एक रूपांतरित बदल किंवा रूप, They see the transformed look. आणि ते तुमच्यामध्ये जे रूपांतर आहे त्याला पाहतो. So be transformed. म्हणून तुमच्या रूपांतर By the झाले word of पाहिजे God. देवाच्या वचनाने. He says, be not conformed म्हणत आहे समरूप होऊ नका, to the world, जगासारखं but समरूप होऊ be नका, transformed. पण तुमच्या रूपांतर झाले पाहिजे. Notice here आणि इथे बघा, that transformation comes by renewing your mind by the word of God. आणि रूपांतरण येतो जेव्हा आपण आपल्या मनाला नवीन करतो देवाच्या वचनाने. You cannot transform yourself. तुम्ही स्वतःच्या रूपांतर करू शकत The नाही. word of God has the power to transform you. आणि देवाचे जे वचन आहे त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला रूपांतरित करणार. Amen. Amen. Your success or failure depends on whether you renew your mind or not. आणि तुमच्या यश किंवा अपयशी जी आहे हे गोष्टी निर्णय करणार किंवा तुम्ही देवाच्या वचनाचा पालन करत Let it आहे किंवा take नाही. time. त्याला वेळ लागू द्या, Let it take time. आणि त्याला वेळ लागू द्या. As you keep on meditating on the word, जसं तुम्ही सतत देवाच्या वचनावर as you मनन keep करत your नाही, life filling the word, जसं तुम्ही स्वतःच्या जीवनाला वचनाने भरत you राहणार, are being transformed तुमच्या रूपांतर होत आहे from glory to glory. गौरवापासून गौरवाकडे. Amen. आमेन. And that is what puts the devil to flight. आणि हीच गोष्टी शैतानाला पळायला लावतो. He doesn't want you to be transformed. आणि त्याची इच्छा नाही की तुमच्यामध्ये रूपांतर झाले You see पाहिजे. that for many Christians, they are born again. आणि आपण पाहतो अनेक ख्रिस्ती लोकांच्या नवीन That's जन्म all. झाले, आणि एवढंच आहे. But outside is not transformed पण त्यांच्या बाहेरच्या रूपामध्ये काय रूपांतरण झालेली नाही, because their mind is not renewed. कारण त्यांचे मन नवीन झालेली नाही. Heaven sees still like a worldly person. आणि स्वर्ग अजूनही तुम्हाला एक जगिक व्यक्तीसारखाच बघतो, The devil sees a worldly person, आणि शैतान एक जगिक व्यक्तीला बघतो, not the heavenly person. आणि एक स्वर्गीय व्यक्तीला बघत नाही. See, it is in our hands now. आणि बघा, हे आपल्या हातात आहे, We have to do it. आपण ते केले पाहिजे. The word has the power to do it. आणि वचनामध्ये ती सामर्थ्य आहे ते करायला. So what is the difference between a baby Christian and a mature Christian? आणि एक बालक ख्रिस्तीमध्ये आणि एक प्रौढ ख्रिस्तीमध्ये फरक काय The आहे? difference is the renewed mind. आणि फरक आहे रूपांतरित मन किंवा नवीन That's झालेले all. मन. A baby Christian एक बालक ख्रिस्ती, mind is not renewed, एक बालक ख्रिस्तीच्या मन नवीन झालेली नाही, and a mature Christian's mind is renewed. आणि एक प्रौढ ख्रिस्तीच्या मन नवीन झालेली आहे. There are Christians who have been like babies all their life. आणि असं ख्रिस्ती आहे जे आयुष्यभर बाळकच राहिले, There's nothing wrong आणि काही चुकीचं with नाही. being a baby Christian बाळक ख्रिस्ती असणे काही चुकीचं नाही. when you are newly born again जेव्हा तुमच्या नवीन जन्म झालेली आहे and are new to the things of God. आणि तुम्ही देवाच्या गोष्टींकडे नवीन आहे, तेव्हा ठीक आहे. But God needs that you should grow up पण देवाची इच्छा आहे की तुम्ही वाढले पाहिजे and mature आणि स्वतःला प्रौढ केले in पाहिजे, order to fulfill His will जेणेकरून तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करू and शकतो, destiny for your life. आणि तुमच्या जीवनासाठी जे नियती आहे ते तुम्ही पूर्ण करू शकत God आहे. cannot, give you responsibilities if you're not mature. आणि देव तुम्हाला जबाबदारी देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही प्रौढ नाही Now, what तोपर्यंत. does it mean, renew? आणि नवीन म्हणजे काय? Renew means replace the old. आणि नूतीकरण करणे म्हणजे जुन्या गोष्टीची रदबदली करणे. See, when we became born again Christians, जे आपण नवीन जन्मलेले ख्रिस्ती झालो, our mind is still the old. आमच्या मन अजूनही जुनच Our आहे, soul is still the old. आमचा जीव अजूनही Our जुनच असतं, spirit is new. आमच्या आत्मा नवीन आहे. Amen. आमेन. See, the moment you become born again, आणि ज्या क्षणी तुमच्या नवीन जन्म होतो, your spirit is new. तुमच्या आत्मा नवीन आहे, You can do nothing there. आणि तिथे तुम्ही काय करू शकत नाही. But your mind is old. पण तुमचं मन जुनं आहे, Your will is old. तुमची इच्छा जुनी Your आहे, emotions are old. तुमच्या भावना जुनी आहे. And here is where Christians are failed. आणि इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले They आहेत, stopped there. आणि तिथेच ते अडकले आहे. So, though their spirit is transformed, जरी त्यांच्या आत्माच्या रूपांतर झाली आहे, inside is the new look,
आतून एक नवीन दिसणं आहे Outside is still the old look. आणि बाहेरून अजूनही ते जुनाच रूप ते ठेवले आहे. क्योंकि उन लोग ने खुद को कुछ नहीं किया है. We are in the world. आम्ही जगात आहे. Many things will come against us. अनेक गोष्टी आपल्या विरोध येणार. Your mind must be renewed. तुमच्या मनाला तुम्ही नवीन केले पाहिजे. Transformation happens when your mind is renewed. आणि रूपांतरण तेव्हा होतं जेव्हा तुमच्या मन नवीन होतं तेव्हा. So replace the old. म्हणून जुन्या गोष्टीची रद्दबदली करा. All the, we are used to living like the old. आम्हाला जुना जीवन जगण्याची खूप We सवय are झाली. used to having fear. आम्हाला सवय आहे की आपण भीती Used ठेवतो to being tensed up. आणि आम्हाला सवय आहे की आपण तणावग्रस्त होतो. Used to speaking negative. आम्हाला सवय आहे की आपण नकारात्मक बोलतो. Hurting people, hating people. लोकांना दुःख देणे, लोकांचा Not द्वेष करणे, forgiving. क्षमा न करणे. All this is the natural quality we have. आणि हे सर्व नैसर्गिक गुण आपल्यामध्ये आहे. When something happens, जेव्हा काय होतो our response was like the world. आणि आपला प्रतिसाद जगासारखंच We आहे. give up. आपण आशा सोडून देतो See, that was a natural response आणि ती एक नैसर्गिक of प्रतिसाद the आहे old man. जुना मनुष्याची. Amen. आमेन. Now we have to change that. आता आपण ते बदलले पाहिजे. कौन change करेगा वो? आणि कोण ते बदलणार? Hello? We have to change. आपणच ते बदलले पाहिजे. Replace the old with the new. आणि जुन्या गोष्टीची रद्दबदली करा नवीन We used गोष्टीने. to think like the world before, आम्ही जगासारखा आधी विचार करत होते but now we think like the word, पण like God. आता आपण वचनासारखा विचार करतो, देवासारखा विचार करतो. When problems come, sickness comes, we don't give up. जेव्हा समस्या येतो, आजार येतो, ते आपण असा सोडून देत When नाही. we have the doctor's report, that's not the final for us. आणि डॉक्टरांची रिपोर्ट आपल्यासाठी अंतिम गोष्टी नाही. The old person in you will say finished. आणि जुना मनुष्य जो तुमच्यात आहे तो बोलणार आता तुमचे अंत झाले. But the new man will say, no, it is not finished. पण नवीन मनुष्य बोलणार नाही तुमचा अंत नाही. Jesus is my healer. आणि येशू माझ्या He is आरोग्यदाता my hope. आणि तोच माझी आशा आहे. Amen. आमेन. See, that's the talk of the new man. आणि हे नवीन मनुष्याची भाषा आहे. You don't give up. तुम्ही आशा सोडत नाही. So, how can this happen? मग हे गोष्टी कसं When you होऊ renew शकतात? your mind. जेव्हा तुम्ही तुमच्या मन नवीन करणार तेव्हा. Amen. आमेन. The word of God helps us. देवाचं वचन आपली It's a मदत करतं. blessing. ही एक आशीर्वाद आहे. So, when you speak like that, the whole heaven approaches you. आणि जेव्हा तुम्ही असं बोलतात संपूर्ण स्वर्ग तुमच्या जवळ येतो, तुम्हाला पाठिंबा देतो. Heaven recognizes heavenly people. आणि स्वर्ग स्वर्गीय लोकांना ओळख देतो. Amen. आमेन. They are for you. आणि स्वर्ग तुमच्यासाठी आहे. Not if you live like the world. आणि असं नाही जेव्हा तुम्ही जगासारखं जगता तेव्हा. In fact, you cannot have any access to things of God by your old mind. आणि देवाच्या गोष्टीकडे तुम्ही प्रवेश करू शकत नाही तुमच्या जुना मनाने. Even your prayer will not work if your mind is old. आणि तुमच्या प्रार्थना देखील काम करणार नाही जर तुमच्या मन जुनी आहे. Heaven needs new mind. आणि स्वर्गाला नवीन मन पाहिजे. Access to spiritual blessings and all of the blessings is based on new mind. आणि आत्मिक गोष्टींकडे आणि इतर सर्व आशीर्वादाकडे तुम्हाला प्रवेश आहे तुमच्या नवीन मनाद्वारे. Many come with the old mind. अनेक लोक जुना मन घेऊन They येतात are not transformed. आणि ते रूपांतरित झाले नाही. God says, देव बोलतो it's my desire. ही माझी अभिलाषा All आहे. must be saved सर्वांचे तारण झाले and they पाहिजे must know the word of God. आणि त्यांना देवाचे वचन समजले पाहिजे, माहिती Do पडले not be पाहिजे. conformed like the world. आणि जगासारखं समरूप होऊ My नका. children must be transformed. माझ्या लेकरांच्या रूपांतरण झाले And I पाहिजे. have given the word आणि मी वचन दिले आहे to hear, read. ऐकायला, वाचायला. As they slowly keep on reading the word of God, hearing the word of God, आणि जसं ते सावकाश वचन वाचत राहणार, वचन ऐकत it will राहणार. transform the way you think. आणि ज्या प्रकारे तुम्ही विचार करत आहे त्याच्यामध्ये रूपांतर येणार. Even your actions will change. तुमचं कार्य देखील बदलून Your जाणार. emotions will change. तुमच्या भावना बदलून जाणार. Amen. Amen. So when you have the word of God in your heart, म्हणून जेव्हा तुमच्या अंतःकरणात देवाचे वचन आहे you will cast down every word that is contrary to God's word. आणि प्रत्येक वचन जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे त्याला तुम्ही बाहेर काढणार. That's what 2 Corinthians 10:5 says. आणि असंच 2 कोरिन्थीकरास 10:5 म्हणत Casting आहे. down all thoughts आणि सर्व विचारांना खाली पाडणे that tries to lift itself up above the word of God. जे स्वतःला देवाच्या वचनाच्या वर यायचा प्रयत्न करत आहे. But if you don't have the word of God, पण जर तुमच्याकडे देवाचे वचन नाही it will come and occupy. मग हे दुसरं वचन आहे तुमच्या मनात येऊन जागा घेणार. Every day I pray this way. आणि दररोज मी प्रार्थना करतो I असं bring प्रकारे. every thought into captivity आणि मी प्रत्येक विचाराला कैदामध्ये आणतो and to the obedience of Christ. आणि ख्रिस्ताच्या आज्ञा Obedience of the धारण वचनाच्या आज्ञेत आणतो. We do it daily. with आम्ही my रोज wife. करतो आमच्या Because we प्रार्थनामध्ये. don't know when it will go above the word of God. कारण आपल्याला माहिती नाही हे जे विचार आहे कधीच देवाच्या वचनाच्या वर जाणार.
When the word says healing, आणि जेव्हा वचन बोलतो आरोग्य it will say sickness. आणि ते बोलणार आजार, And if you don't do anything, आणि जर तुम्ही त्या वचनाविषयी काय sickness केले will exalt more than healing. मग जे आजार आहे आरोग्यापेक्षा वर जाणार. And then when you're sick, you'll आणि- give in to it. आणि जेव्हा तुम्ही आजारी पडतो तुम्ही त्या आजारामध्ये स्वतःला गंवून You टाकणार let sickness rule you. आणि तुम्ही आजाराच्या स्वाधीन होणार. तुम्ही आजाराला तुमच्यावर राज्य करायची Amen. परवानगी देणार. When the Bible says healing, आणि जेव्हा आरोग्य शास्त्र म्हणतं आरोग्य the devil says sickness. आणि शैतान बोलणार आजार. It's trying to exalt his word more than the word of God. आणि जो शैतान आहे त्याच्या वचनाला देवाच्या वचनापेक्षा उंच करायचा प्रयत्न करतो. Amen. आमेन. उसके ऊपर जाने की कोशिश करता है ताकि तुम वचन को बिलीव मत करो, उसको बिलीव करो. तो तुम अगर उसको बिलीव करते हो, उसको खींचते हो, बीमारी लेता है तुमको. You need to put down these words आणि तुम्ही हे शैतानाच्या वचनाला खाली of पाडले sickness पाहिजे. and disease आजार व रोगाच्या and शब्दाला खाली exalt पाडले the word of God. आणि देवाच्या वचनाला तुम्ही उंच केले Healing पाहिजे. is mine. आरोग्य माझी आहे, Blessing is mine. आशीर्वाद Prosperity is माझी, mine. उन्नती माझी I'll आहे always keep it above. आणि हे गोष्टी मी नेहमी वर And ठेवणार. all other things आणि इतर सर्व that are गोष्टी contrary to God's word, जे देवाच्या वचनाच्या I विरुद्ध put it down. मी त्याला खाली पाडतो I don't give it priority. आणि मी त्याला प्राधान्य In देत Jesus' नाही. name. येशूच्या नावात Amen. आमेन. You have control over your thoughts. आणि तुमच्या विचारांवर तुम्हाला नियंत्रण आहे. Many things you don't have control. अनेक अनेक लोकांना वाटतं की तुम्हाला नियंत्रण When नाही. any thoughts pop in your mind जेव्हा कुठलाही विचार तुमच्या मनात येतो and you know it's not from God, आणि तुम्हाला माहिती हे विचार देवापासून then you नाही shouldn't be thinking about that. आणि तुम्ही त्या विचाराविषयी विचार नाही केला Cast पाहिजे. it out, त्याला बाहेर काढा replace with the word of आणि God. देवाच्या वचनाने त्याची रदबदली करा. Because these thoughts can get you into trouble. कारण हे जे विचार आहे तुम्हाला संकटामध्ये घेऊन जाऊ शकतो. Now, before I close, आणि समाप्त करण्याच्या आधी now I've written a big message for you, but we don't have that much time. आणि मोठा संदेश मी लिहिला आहे पण एवढा वेळ नाही. You know, Kenneth Hagin, the late Kenneth Hagin, आणि स्वर्गवासी केनिथ हेगन in his childhood days, he was paralyzed आणि त्याच्या बालपणात त्याला लकवा झाला and he was on bed, आणि तो बिछाणावर होता and the doctors told him आणि डॉक्टरांनी त्याला सांगितले that they couldn't help him. की ते काय मदत करू शकत नाही There was no medical आणि औषधी चिकित्सा नव्हते that could revive him. जो त्याला जिवंत करू शकत So होता. they said he had to die. म्हणून डॉक्टरांनी सांगितले की तुला मरावंच लागेल. As a teenager. आणि तो तेव्हा तरुण वयात होता And as he was on the bed, आणि जसं तो he बिछाणावर was होता paralyzed. आणि त्याला लकवा झाला होता Something on the inside told him आणि काहीतरी आतून त्याला सांगितले there was help for him. की त्याच्यासाठी मदत आहे. Because when the doctors gave up hope कारण जेव्हा डॉक्टरांनी आशा सोडून दिले and they just said you have to die. आणि डॉक्टरांनी सांगितलं तुला मरावं लागेल So he was just lying on the bed. म्हणून तो बिछाणावर पडला He would होता see from the window others playing. आणि तो खिडकीतून बाहेर पाहत होता की इतर मुलं खेळत And he होते was a teenager, आणि young boy. तो एक तरुण मुलगा होता And he was thinking, now I'm going to die. आणि त्याला वाटत होता की आता मी मरणार There's आहे, no hope. माझ्यासाठी आशा नाही. Doctors also gave up. आणि डॉक्टरांनी देखील आशा सोडून But दिली. something in the he was a Christian. पण तो एक ख्रिस्ती होता. Something on the inside told him आतून त्याला काहीतरी वाणी there was सांगितलं help for you. की तुझ्यासाठी मदत आहे And the inward witness told him, आणि आतल्या साक्षीने त्याला सांगितले your answer is in the Bible. आणि तुझे जे उत्तर आहे पवित्र शास्त्रामध्ये आहे. He was in a denomination where they wouldn't believe in the Bible much. आणि तो असं गटात होता जे वचनावर अधिक विश्वास करत नव्हते. So he says he didn't take much time आणि त्यांनी सांगितले त्यांनी एवढं वेळ घेतले for नाही anything else इतर कुठल्याही गोष्टीसाठी, except reading the Bible. फक्त त्यांनी वचनावर मनन केला, Because वाचत according to होता. medical science, कारण चिकित्सा अनुसार he didn't have much time. त्याच्याकडे अधिक वेळ So नव्हता he didn't want to waste any time म्हणून त्याला कुठलाही वेळ गमवायचा नव्हता because he had no time. कारण त्याच्याकडे वेळच नव्हता. He says त्यांनी सांगितले he didn't read or think about anything else आणि इतर गोष्टीविषयी त्यांनी विचार केला नाही किंवा इतर काय Except the गोष्टी word. वाचले नाही, पण फक्त देवाचे वचन वाचत होता. and then he says he kept on reading the Bible आणि तो सतत वचन वाचत गेला and the word of God brought him healing and health. आणि देवाच्या वचनानेच त्याला आरोग्य दिले, चांगलं तब्येत He दिली. said he reverenced the word of God so much, the Bible so much, आणि त्यांनी सांगितले त्यांनी पवित्र शास्त्राला इतका आदर मान दिले that he would sleep with the Bible. की तो पवित्र शास्त्र बरोबर झोपी जात होता. Since he couldn't lift, he was paralyzed, आणि त्याला लकवा झाला होता he म्हणून didn't have much strength, त्याच्याकडे अधिक बल so he had a नव्हतं pocket Bible, New Testament, आणि त्याच्याकडे एक
पॉकेट बायबल होता And he नवीन would कराराच्या, just slowly keep it like this and read it. आणि तो हळू बाजूला ठेवून वाचत होता. And after that, he would keep it under the pillow. आणि नंतर तो उशी खाली तो बायबल But ठेवत as he होता. got strength, पण जसं त्याला बल प्राप्त झाले, then he got a new Bible, मग त्यांनी एक नवीन पवित्र शास्त्र घेतले, the big Bible, मोठा बायबल घेतला, and he would keep on his chest after reading it. आणि तो सतत तो वाचत गेला. And he kept planting the seed, the word of God in his heart, आणि देवाचे जे वचन आहे, जो बीज आहे, तो सतत आपल्या हृदयात पेरणी करत kept गेला, meditating on it, आणि praying, त्याच्यावर सतत मनन केला, प्रार्थना करत गेला, and eventually it brought good results. आणि सरते शेवटी त्याला चांगला परिणाम प्राप्त And one झाले. day, आणि he एक just दिवस got up from his bed, totally healed. आणि एक दिवस तो असंच आपल्या बिछाण्यातून उठला आणि परिपूर्ण तो बरा झाला. Amen. आमेन. This person lived for so many years. आणि हा व्यक्ती खूप वर्षापर्यंत जगले. He was a paralyzed person. तो एक लकवाग्रस्त व्यक्ती होता. Amen. आमेन. What healed him is the word of God. आणि कुठल्या गोष्टीने त्याला आरोग्य दिले, तो आहे देवाचे वचन. God's word will bring fruit. आणि देवाचे वचन फळ आणणार. Anytime when you plant it in your heart. कधी जेव्हा तुम्ही देवाचे वचन तुमच्या हृदयामध्ये पेरणी करणार तेव्हा, Whatever is your problem, आणि जी काही तुमची समस्या आहे, find the scripture आणि शास्त्राकडे धावत जा, that speaks about your problem जो तुमच्या समस्याविषयी बोलतो, and think on that. आणि त्या वचनावर मनन करा. Amen. Amen. Financial blessings, आर्थिक आशीर्वाद, prosperity, उन्नती, success, समृद्धी, promotion, उन्नती, बढती, healing, आरोग्य, marital life. आणि वैवाहिक जीवन, Let it be anything. आणि काही गोष्टी असू Just द्या, find the word आणि फक्त ते वचन तुम्ही शोधा, and sow it in your heart. आणि त्या वचनाला तुमच्या हृदयामध्ये पेरणी It करा, will surely bear fruit. आणि ते वचन नक्कीच फल निर्माण Without करणार. the word of God, देवाच्या वचनाशिवाय you have no faith तुमच्यामध्ये विश्वास to नाही receive that blessing. तो आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. Amen. Amen. Did you understand? तुम्हाला इथपर्यंत समजले Okay, का? let's all stand up. चला आपण उभे राहूया.